रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावं सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। यामध्ये मी 5 पदार्थांच्या रेसिपीज दिलेल्या आहे। तर प्रकार पहिला बघूया। इथे 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, तसेच 1 वाटी ब्रेड क्रम्स घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा चाट मसाला घालूया। चाट मसाल्यांमुळे याला खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये 2 चमचे एवढी हिरवी चटणी घालूया। ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे। याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचे पॅटीज बनवायचे आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला पॅटीज दोनही बाजूंनी मस्त खमंग शेकून घ्यायचे आहेत। 10 मिनिट लागतात हे पॅटीस शॅलो फ्राय करून घ्यायला। दोनही बाजूंनी मस्त आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। वरच्या बाजूने सुद्धा अजून तूप घालून घेऊया आणि मस्त हे शेकून घेऊया। साधारण 10 मिनिटांमध्ये हे पॅटीस शेकून होतात। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा हे पॅटीस अगदी पटकन बनवून तयार होतात आणि यामध्ये चाट मसाला, हिरवी चटणी घातलेली आहे, त्यामुळे हे इतके छान चटपटीत होतात। मुलं अगदी आवडीने खातील। नक्की करून बघा। त्यानंतर टिफिन बॉक्स रेसिपीचा दुसरा प्रकार बघूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला 1 पॅकेट मॅगी मसाला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे। ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला अगदी आपली रोजच्याच वापरातील आपण पोळ्यांसाठी जी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे। मी आधीच इथे कणिक भिजवून घेतलेली आहे। आपण अगदी रोजच्या पोळ्यांसाठी ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक भिजवायची आहे। त्यानंतर त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे गोल करायचा आहे। आज आपण मसाला पराठा बनवणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे पारी करून घ्यायची आहे। इथे मी छान पारी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर 1 चमचा तूप घालायचं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये 1 चमचा घालायचा आहे। अशा प्रकारे मसाला आपल्याला छान पसरवून घ्यायचा आहे। मसाला घालून झाल्यानंतर परत 1 चमचा तूप आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पारीवर पसरवून घ्यायचं आहे। अगदी सर्व पारीवर आपल्याला मसाला पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी बनवतो त्याप्रमाणे ही पारी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि सर्व मसाला वरच्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचा आहे। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर यावर थोडंसं पीठ घालून परत याला एक फोल्ड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण 4 पुडाची चपाती बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला बनवायची आहे। त्यानंतर याला पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला काठाने लाटायचा आहे। अशा प्रकारे मसाला भरल्यामुळे सर्व पराठ्यामध्ये अगदी एकसारखा मसाला लागतो। अगदी काठापर्यंत मसाला पसरलेला आहे। तुम्ही बघू शकता छान पराठा लाटून झालेला आहे। तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पराठा लाटून घेऊ शकतात। अशा प्रकारे गोल पारी बनवून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो त्याप्रमाणे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये मसाला घालायचा आहे। त्यानंतर परत एकदा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि हे मोदकाप्रमाणे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। अगदी मोदक ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे आपण हा पराठा बनवू शकतो। ही पद्धत पहिल्या पद्धतीपेक्षा थोडी सोपी आहे, परंतु पहिल्या पद्धतीमध्ये अगदी व्यवस्थित मसाला पसरला जातो। मी इथे दुसरा पराठा सुद्धा लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर तूप घालून घ्यायचं आहे।
तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत आपला मसाला लागलेला आहे। त्यानंतर परत एकदा वरच्या बाजूने आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा पलटवून घ्यायचा आहे। घडीच्या पोळीप्रमाणे बनवलेला पराठा खूप छान फुगतो सुद्धा। तुम्ही बघू शकता पराठा किती छान फुगलेला आहे। याला छान तूप लावून शेकून घ्यायचं आहे। परत एकदा मी यावर थोडंसं तूप घालून घेणार आहे। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो। तर इथे आपला पराठा शेकून झालेला आहे। तुम्ही बघू शकता पराठ्याची प्रत्येक लेयर पूर्ण वेगळी झालेली आहे। अगदी छान आतपर्यंत सर्व पराठ्याला मसाला लागलेला आहे आणि अगदी छान आपला पराठा तयार झालेला आहे। त्यानंतर यावर आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्ही हा पराठा लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतात, परंतु मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतो, तर मुलांना तुम्ही अशा प्रकारे टोमॅटो सॉस लावून टिफिनला पराठा देऊ शकतात। छानपैकी टोमॅटो सॉस लावून त्याला रोल करून मुलांना खायला सुद्धा अगदी इझी जाणार अशा प्रकारे हा पराठा तयार होतो। तर तुम्ही सुद्धा हा पराठा नक्की बनवून बघा। हे बघा इथे पराठा बनून तयार आहे। अशा प्रकारे रोल करून रोलचे 2 भाग करून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। अगदी मुलांना हात न भरवता सुद्धा पराठा खाता येईल। बऱ्याचदा मुलांना भाजी पोळी खाण्यासाठी स्कूलमध्ये वेळ कमी मिळतो, परंतु अशा प्रकारे पराठा जर तुम्ही दिला तर मुलांचा अगदी पटकन खाऊन होतो। त्यासोबत तुम्ही त्यांना अशा प्रकारे सॅलड सुद्धा देऊ शकतात। तर अशा प्रकारे आपली टिफिन बॉक्स रेसिपी बनून तयार आहे। त्यानंतर आपण टिफिन बॉक्स रेसिपीचा तिसरा प्रकार बघूया। तर इथे मी इडलीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। मी हे बॅटर आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं होतं आणि हे बघा बॅटर मस्त दुसऱ्या दिवशी फर्मेंट झालेलं आहे, अगदी हलकं झालेलं आहे। मी मीठसुद्धा यामध्ये आदल्या दिवशीच मिक्स करून घेतलेलं होतं, तर मी थोडंसं हे हलवून घेणार आहे। आदल्या दिवशी मीठ मिक्स केल्यामुळे आपल्याला बॅटर खूप जास्त हलवून घ्यावं लागत नाही। ते फर्मेंट झालेलं असतं, त्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते तसेच राहतात आणि आपण जो पण पदार्थ बनवतो तो अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो। आज मी टोमॅटो ओनियन उत्तप्पा बनवणार आहे। तर त्यासाठी 1.5 चमचा बॅटर घेतलेला आहे। तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर यावर 1.5 चमचा बॅटर घालायचं आहे आणि अशा प्रकारे जाड आपल्याला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे। उत्तप्पा बनवल्यानंतर त्यावर थोडासा कांदा घालून घेऊया। कांदा मस्त बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा टोमॅटो घालूया, थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आणि हा उत्तप्पा अजून मस्त चवदार होण्यासाठी यामध्ये आपण थोडासा चाट मसाला घालूया। चाट मसाला घालून हा उत्तप्पा बनवला तर मुलं खूप जास्त आवडीने खातात। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपल्याला कांदा टोमॅटो थोडासा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण उत्तप्पा जेव्हा पलटवून घेऊ तेव्हा तो उत्तप्प्याच्या बाहेर येणार नाही। आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी उत्तप्पा शेकून घेऊया। तर खालच्या बाजूने आता उत्तप्पा मस्त शेकून झाला आहे। आपण ह्याला पलटवून घेऊया आणि हे बघा कांदा टोमॅटो अगदी मस्त ह्याला चिपकलेले आहेत। आता आपण पलटवून घेऊया उत्तप्पा। दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त शेकून घेऊया। उत्तप्पा मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। बॅटर जर खूप छान फर्मेंट झालेलं असेल तर उत्तप्पा स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतो। जर तुम्हाला असं बॅटर बनवायचं असेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलला अपलोड केलेला आहे। सॉफ्ट इडली कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यामध्ये बॅटर कसं बनवायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। आणि हे बघा मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी उत्तप्पा तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही नक्की बनवून बघा। त्यानंतर टिफिनसाठीच्या रेसिपीचा चौथा प्रकार बघूया। इथे मी पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पालकमधील पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे, त्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि अगदी मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे।
तर इथे मी पूर्ण पालक बारीक कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया, पाव चमचा चाट मसाला घालूया, थोडंसं मीठ घालूया, 1 चमचा तीळ घालूया. सर्व मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला हा 2 ते 3 मिनिटांसाठी असा झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला त्याचा पराठा बनवायचा आहे. तर एक गोळा मी इथे घेतलेला आहे. थोडीशी पारी करून घ्यायची, त्यावर तेल लावायचं आहे आणि आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला मस्त पराठा लाटून घ्यायचा आहे. कुठलंही वाटत न बनवता अगदी झटपट तयार होणारा हा पालकाचा पराठा आहे. फक्त पालक कट करून त्यामध्ये आपण हे मसाले घालून पराठा बनवून घेऊ शकतो. पराठा लाटून झालेला आहे. तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर यावर दोनही बाजूने तेल घालून आपल्याला मस्त पराठा खमंग शेकून घ्यायचा आहे. अगदी सॉफ्ट पराठे तयार होतात. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा पराठा बनवून बघा. पराठा शेकून तयार आहेत आणि हे बघा मस्त सॉफ्ट असे पालकाचे पराठे बनवून तयार आहे. मुलांना सकाळच्या टिफिनमध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. टिफिन बॉक्स रेसिपीचा 5वा प्रकार बघूया. इथे एका बाउलमध्ये 2 बटाट्याच्या फोडी उकडून घेतलेल्या आहेत. ह्या अगदी पटकन उकडून होतात म्हणून फोडी करून उकडून घेतलेल्या आहे. मॅश करून घ्यायच्या आहेत. 1 चमचा लाल तिखट घालूया, अर्धा चमचा चाट मसाला घालूया, थोडंसं मीठ घालूया, एक छोटा कांदा बारीक कट करून घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा कट करून घालायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 ब्रेड घेतलेले आहे. ब्रेडला आपण आता बटर लावून घेऊया. तर आज आपण पोटॅटो सँडविच बनवतो आहे. दोनही ब्रेडला मस्त बटर लावून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्यातील थोडासा गोळा आपल्याला ब्रेडवर लावून घ्यायचा आहे. दुसरा ब्रेड ह्यावर ठेवून घेऊया. पोटॅटो सँडविच तयार आहे ते आता आपण शेकून घेऊया. तर एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालूया, त्यावर पोटॅटो सँडविच ठेवून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे. दोनही बाजूने मस्त लालसर रंगाचा होईल तोपर्यंत आपल्याला सँडविच शेकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये बनवू शकतात. तव्यापेक्षा सँडविच मेकरमध्ये सँडविच अगदी पटकन तयार होतं. तर मस्त दोनही बाजूने सँडविच शेकून तयार आहे आणि इथे पोटॅटो सँडविच बनवून तयार आहे. तर आजच्या 5ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.